विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही सामील होत आहे. मागच्या निवडणुकीत जर पाहिलं गेलं तर तुम्ही सुद्धा म्हणजे पुंड विरुद्ध पुंडच झाली होती. यंदाची निवडणूकही तशीच होती. मागच्या निवडणुकी आणि यंदाच्या निवडणुकीमध्ये कसा फरक पाहता तुम्ही? फरक असा जाणवला की याआधी पण आम्ही अपक्ष होतो, पण चालू वर्षी आता शिवसेनेकडं महायुतीकडनं आता निवडणूक लढतोय. त्याच्यामुळे लोकांचा कलही महायुतीच्या बाजूने दिसतोय, त्याच्यामुळे रिस्पॉन्सही चांगला मिळतोय आणि बदल लोकांना या वर्षी या ठिकाणी प्रभाग 1 मध्ये पाहिजे आहे. त्याच्यामुळं चांगलं यावर्षी हे राहील, लढत होईल ही अशी अपेक्षा आहे आणि निश्चितच विजय होईल. 35 वर्ष गेल्या 35 वर्षापासून एक हाती सत्ता होती या ठिकाणी. पुंडांच्याच घरात होते आता. मग 35 वर्षापासून आपल्या गणेशनगर प्रभागाचा जो आहे विकास झाला नाही का असं वाटतं? विकास झाला असं म्हणायचं तर एकाच कुटुंबाचा विकास झाला असं म्हणता येईल. कारण की आता जे काही रस्ते वगैरे आपण बघतो व ते कुठल्याही दर्जाचे म्हणजे निकृष्ट दर्जाचे जे रस्ते, भूमिगत गटारी जे आहे जुन्याच पद्धतीच्या ज्या गटारी आतापर्यंत त्याच साफ करून परत कामात घेतल्या गेल्या. जे महत्वाचे जे मूलभूत जे काही नागरिकांचे प्रश्न आहे ते प्रलंबित ठेवण्याचं काम आतापर्यंत होत गेलं. वरच्यावर फक्त रस्ते करायचे, एक लेअर डांबराचा लेअर टाकून द्यायचा दर 2-3 वर्षांनी, परत त्याच्यावरतीच मलमपट्टी करायची, असंच या ठिकाणी काम सुरू आहे. त्याच्यामुळे आता या वर्षी तसा काही बदल झाला तर आम्ही सगळं त्याचा चेहरा मोहरा बदलायचा आम्ही पूर्ण प्रयत्न या ठिकाणी आमचा महायुतीचा असणार आहे. तुमच्या प्रभागामध्ये साधारणतः समस्या काय आहेत? प्रामुख्याने समस्या आता आम्ही प्रभागात फिरतो बरेच वर्षापासून, तर एक इथे नागरिकांचा जो रस्त्यांचा विषय आहे खूप मोठा जो आहे, खड्ड्यांचं साम्राज्य, धुळीचं साम्राज्य. आणि जे काही रस्ते आतापर्यंत होत गेले, जे एकावर एक जे थर देण्यात आले, म्हणजे लोकांची आज अशी कंडिशन आहे का आज आधी 4-4, 5-5 पायऱ्या होत्या का त्या आज उलटा उतर 2 पायऱ्या खाली जाऊन लोकांना आज घरामध्ये जायला लागते. असा हा खूप मोठी समस्या आहे की जे रस्ते आतापर्यंत जे होत गेले रस्ते खोदून करायचे, पण ते टेंडर असे वरचेवर काम करून टेंडरचे बरेचसे पैसे त्यामध्ये कुठेतरी घोटाळा झाला असंच या ठिकाणी म्हणता येईल. का जे कामाचे जे काही मंजूर निधी आहे तो पूर्णपणे वापरलाच गेला नाही. लोकांच्या त्याच्यामुळं खूप या ठिकाणी ओरड आहे. कॉन्क्रीट गटारी असतील, ज्या गटारी या ठिकाणी भूमिगत गटारी योजना आपली संगमनेरमध्ये राबवली गेली ती पूर्णपणे गणेशनगर परिसरामध्ये मोजक्याच ठिकाणी जे गल्ल्यांमध्ये दिसून आली. इतर ठिकाणी ज्या आधीच्या ज्या जुन्या बांधकामातल्या गटारी छोट्याशा ज्या आहेत त्याच अजूनपर्यंत दिसत आहेत. तुम्ही जर या निवडणुकीमध्ये निवडून आलात तर प्रामुख्याने आता जनतेसमोर जाताय तुम्ही, तर कोणत्या महत्वाचे मुद्दे घेऊन जाताय? म्हणजे काय जे तिथे स्वच्छता विषय असेल किंवा इथे व्यापारी वर्गासाठी एक स्वच्छतागृहाचा जो मोठा विषय आहे 20-25 वर्षापासून प्रलंबित, तो एक आम्ही मार्गी लावण्याचा एक विषय. महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही यंत्रणा असेल किंवा डास निर्मूलन जे काय स्वच्छताच्या निगडीतच आरोग्याच्या निगडीत एक विषय असतो, तो एक पूर्णपणे एक मोहीम आपण दर 2 महिन्याला 3 महिन्याला आपण ते हाती घेणार आहोत. त्याच्यानंतर बाकीचे ते काही भूमिगत गटारी तर म्हटलोच मी आता. बाकी अजून काही समजा सुरक्षित दृष्टीने एखादी पोलीस चौकी, उपनगरासाठी एखादी छोटीशी पोलीस चौकी जर झाली, जागा पण आम्ही इथे सरकारी एकदम ओपन स्पेस उपलब्ध आहे, त्या ठिकाणी एखादी 2 कर्मचारी आम्हाला कायमस्वरूपी जर मिळाले तर एक चांगलं या ठिकाणी आम्हाला मदत होऊ शकते शहराच्या आमच्या उपनगराच्या दृष्टीने सुरक्षेसाठी. तसं तुमच्या प्रभागामध्ये श्रमिक नगर हा खूपच चर्चेचा विषय करतो. मग श्रमिक नगर अजूनही पाहायला गेलं तर अजूनही त्याच्याकडे कारण आहे. कारण या ठिकाणची ते सांगतो ना 35 वर्षाची जी सत्ता आहे त्याची पूर्णपणे कारणीभूत आहे. त्या लोकांना जागा उपलब्ध करून दिली, पण घर आतापर्यंत कोणाच्याच नावावरती झाले नाही. आताही नगरपालिकेच्याच नावावरती उतारा निघतो. त्या लोकांना प्रामुख्याने ते उतारे त्यांच्या नावावर झाले पाहिजे किंवा त्यांचं जे काही घर आहे आवास योजने पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून जे काही रक्कम मिळते 2 लाखापर्यंत ती त्यांना पूर्णपणे जर मिळाली तर ते स्वतःचं हक्काचं घर व्यवस्थित बांधून आपलं एक गुजराण करू शकते. पण आतापर्यंत असं झालंय तर फक्त त्यांचं मतदान घ्यायचं दर 5 वर्षाला दर इलेक्शनला आणि फक्त त्यांना झुलवत ठेवायचं, आतापर्यंत फक्त दबावाखाली ठेवायचं, असंच आतापर्यंत चालत आलंय. त्याच्यामुळे ते लोकही या वर्षी बदल करण्याच्या मानसिकतेत आहे. तुमच्या प्रभागामध्ये बोगस मतदारांचा एक मुद्दा गाजतोय, भरपूर चर्चा आहे त्या गोष्टीची, याच्याबद्दल तुम्ही काय सांगा?
बोगस मतदानाचा विषय हा आत्ताचा नाही, किमान 20 वर्षापासून हा बोगस मतदानाचा विषय आहे का. असे काही मतदार आहेत का जे गणेशनगरमध्ये कधी भाड्याने खोली घेऊन राहिलेले नाहीत, पण आज त्यांचे नाव इथे कुटुंबासहित नाव आहेत, का जे गावाकडे त्यांच्या म्हणजे अकोला तालुक्यात असतील, संगमेश्वर तालुक्यात असतील किंवा इतर आजूबाजूचे जे काही आपले खेडे आहेत, तिथे त्यांचे मूळ त्यांचे उतारे निघतायत, घरात तिथे राहत आहेत, त्यांचे तिथे वोटिंग आयडी तिथले आहेत, आधार कार्ड तिथले आहेत, पण गणेशनगरमध्ये बोगस त्यांचे जे काही ओळखपत्र तयार करून इथे आमच्याकडे नावे दाखल केली, असे आम्हाला निदर्शनात आलेलं आहे. त्या संदर्भात आम्ही कायद्याचा एक सल्ला घेऊन पुढच्या त्यासाठी आम्ही वाटचाल करत आहोत. बघू त्याच्यामध्ये किती यश मिळतंय, कारण की नवीन निवडणूक आयोगाच्या त्याच्या नॉर्म्सनुसार आता त्याच्यामध्ये हरकती घेण्याच्या ते वेळ नाही, पण आम्ही त्याबद्दल कायदेशीर सल्ला घेऊन पुढे त्याच्यामध्ये जातोय. तसं पाहिलं तर विधानसभेपासून तालुक्यातच पूर्ण राजकीय समीकरण बदललेले आहे. वाटतं ह्यावेळेस नगरपालिकेत युतीचा मोर्चा 100% दिसतंय का. माननीय पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब व आमचे इथले लोकप्रिय आमदार अमोल भाऊ खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली महायुतीचा पूर्णपणे झेंडा या ठिकाणी नगरपालिकेत दिसतोय, आणि प्रभाग 1 मध्ये पण आम्ही पूर्णपणे ताकदीने उतरतोय, आणि बदल दोन्ही जे लेडीज आणि जेंट्स जे काही आहे दोन्ही नगरसेवक आमचे महायुतीचे या ठिकाणी निवडून जात आहेत. उपनगरांमध्ये भाजी मार्केट आपल्याकडे दिसतं. भाजी मार्केटमध्ये कसे सुविधा मात्र येतात, म्हणजे शौचालयाचं असेल, महिलांचा शौचालयाचा प्रश्न मोठा तिथे जाणवतो प्रामुख्याने. याबद्दल आपलं काय? इथे काय झालंय, भाजी मार्केट झालंय, पण 8 ओटे तिथे त्या ठिकाणी दिसत आहेत, पण प्रामुख्याने 3च ओटे आता बऱ्याच वर्षापासून चालू आहे. बाकीच्या आजूबाजूला अतिक्रमण जास्त दिसतंय, म्हणजे रोडला जे गाड्या लागतात त्यांना येण्या जाण्यासाठी, कस्टमरसाठी, गिरायकांसाठी जे पार्किंग सुविधा असेल किंवा बेसिक ज्या काय असेल, स्वच्छता असेल, स्वच्छ शौचालयाचा तुम्ही आता जे विषय घेतला तो खूप मोठा ज्वलंत विषय आहे, कारण की तिथे ऑलरेडी महिला वर्ग, सर्व व्यापारी त्यांचीच गैरसोय त्या ठिकाणी होते. महिला जे गिरायक येतात त्यांची सुद्धा गैरसोय आहे. शेजारी रिक्षा स्टॉप आहे, रिक्षा स्टॉपच्या खूप समस्या आहेत, कारण की तिथे अतिक्रमण म्हणजे आज बघायला गेलं तर लाईटच्या 2 डीपी आहेत आणि मधोमध रस्त्याच्या मधोमध ते डीपी दिसते. हा प्रश्न म्हणजे 40 फुटी रस्ता गणेशनगरला असून सुद्धा तर डीपी असल्यामुळं आणि भाजी मार्केटचं कंपाऊंड असल्यामुळे थोडं खूप एंट्रीलाच अडचण होते. त्याच्यामध्ये थोडी सुधारणा करण्याची गरज आहे. माननीय आमदार अमोल भाऊ खताळ यांच्या माध्यमातून त्या सूचना आत्ताच मागच्या आठवड्यामध्ये त्या दिल्या गेल्यात प्रशासनाला, त्याच्यामध्ये पण काम आम्ही या ठिकाणी पुढे करतोय. तर सुधारणा नक्कीच आम्ही त्या पूर्ण सुशोभीकरणाचा पण प्रस्ताव अमोल भाऊंच्या कानावर घातलाय. त्याच्यावरती पुढे आता निवडणूक संपल्यानंतर काम सुरू होईल, आणि तिथला तो चेहरा बदलण्याचा भाजी मार्केटचा आमचा पूर्णपणे प्रयत्न राहील. जेणेकरून व्यापाऱ्यांना 2 सुविधा मिळाल्यानंतर 2 कस्टमरही त्या ठिकाणी वाढतील, त्यांचाही थोडा रोजीरोटीचा प्रश्न क्लिअर होईल. तुम्ही आता पालकमंत्र्यांचा विषय काढला, तुम्ही महायुतीकडून लढताय, हे क्लिअर केलं, परंतु मग महायुतीचेच म्हणजे पालकमंत्र्यांचे चिरंजीव विजयदादा हे मात्र विरोधकांच्या घरी येऊन जातात, हे कसं पाहता तुम्ही? हा ते एक मैत्रीपूर्ण त्यांचा आता संबंध असतं असं आम्हाला ऐकू येत आहे, पण ठीक आहे, राजकारण आहे शेवटी, ते त्या पद्धतीने चालत असतं. कोण कुठे शेवटी जो काही पक्षाचा अजेंडा आहे तो आम्हाला संघ घेऊन जावाच लागणार आहे. त्यांचा जो काही आदेश असेल तो आमचे नेते आहेत दादा सुद्धा, त्यांच्या त्यांना आम्हाला मान्य करावंच लागणार आहे. तुमच्या प्रभागामध्ये अनेक वर्षापासून जे प्रतिस्पर्धी होते ते म्हणतात का गणेशनगरमध्ये आम्ही खूप विकास केलेला आहे, लोकांच्या समस्या सोडवल्या आहेत. तर मग यावर्षी तुम्हाला असं वाटतंय का तुम्ही खरंच तुम्हाला लोक साथ देतात? माझी मागच्या वर्षी जे तुम्ही 2016ची अपक्ष निवडणूक जर बघितली तर खरोखर लोकांनी मनापासून मला त्याबद्दल सपोर्ट केलाय, साथ दिलेलीच आहे. कारण की आता विकास झाला म्हणतात ते, पण विकास मी सांगितलं काय त्यांचाच विकास आतापर्यंत झालेला दिसतोय प्रभागामध्ये. कधी काही प्रश्न आहेत ते काहीतरी फक्त वरच्या वरती सोडवून दिसतात, थोड्याफार काही गल्ल्यांचं जवळपासच्या त्यांनी तो विकास केलेला दिसतो, पण बाकीच्या ते समीनगर झाला, समीनगर सारखा भाग झाला किंवा बाकीच्या ठिकाणी काही गल्ल्या अजूनही उपेक्षितच आहे. रस्त्यांपासून म्हणा, गटारीपासून म्हणा, पाण्याचा काही ठिकाणी प्रश्न मोठा आहे, कारण की आता जनता जनावरांमध्ये अमोलभाऊंच्या एवढ्या तक्रार आल्या की पाण्याचे प्रेशर मिळत नाही, पाणी पूर्ण दाबण मिळत नाही. हा खूप मोठा विषय आहे आमच्या गणेशनगरमध्ये सुद्धा. त्याच्यावरती पण आम्ही आता आवाज उठवतोय, ते पण काम सुरू आहे. गाठी भेटी तुम्ही चालू केलेल्या आहेत, लोकांचा खूप चांगला प्रतिसाद आहे. म्हणजे
खूप चांगलं ते म्हणतायत आता यावर्षी बदल या ठिकाणी नक्कीच आम्हाला करायचं आहे. त्याच्यामुळं ते पूर्ण आम्हाला त्यामुळे पण प्रेरणा ऊर्जा मिळते. त्याच्यामुळे आम्ही खूप ताकदीने या ठिकाणी उतरतोय निवडणुकीमध्ये. बघूया आता पुढे जवळच आहे सगळ्या गोष्टी. मतदान मी एवढंच आवाहन करतो की यावर्षी आता तुम्ही 35 वर्ष एका याला माणसाला संधी दिली का नवीन या ठिकाणी युवा पिढीला एक संधी देऊन बघा. तुमच्या निश्चितच संधीचं या ठिकाणी आम्ही पूर्ण त्यामध्ये यशस्वी होण्याचा प्रयत्न करू आणि एक 5 वर्ष फक्त संधी द्या बघा. तुम्हाला बदल नक्कीच या ठिकाणी जाणवेल पूर्ण प्रभागाचा आम्ही. आणि या ठिकाणी सरकार आहे म्हणजे सरकार 5 वर्ष पूर्णपणे महायुतीचं महाराष्ट्रामध्ये आहे, भारतामध्ये आहे. निधीची कुठलीही कमतरता या ठिकाणी आम्हाला जाणवणार नाही. त्याच्यामुळे शक्यतो आम्हाला ज्यावेळेस तुम्ही संधी द्याल त्यावेळेस पूर्णपणे आम्ही निधी आणण्याचा प्रयत्न प्रभागासाठी किंवा संगमनेरच्या आजूबाजूच्या परिसरासाठी सर्वांच्या ताकदीनेच आम्ही त्या ठिकाणी काम करू. त्यामुळे निश्चितच एक वेळ संधी द्या.